हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर असा बॅकनेक आणि बोटनेक. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथे याचं माप बघूया. तर पूर्ण उंची इथे घेतलेली आहे 14.5 इंच. शोल्डर इथे घेतलेले आहे 7 इंच. मुंडा घेतलेला आहे 7 इंच आणि शोल्डरचं माप टाकलेलं आहे इथे मी 3 इंचावर आणि गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच. गळ्याची उंची घेतलेली आहे 3.5 इंच. गळा रुंदी टाकलेली आहे 4 इंच. या पद्धतीने बॉक्स करून घेतला आणि बोट नेकचा शेप देऊन घेतला. यानंतर खालच्या बाजूला 1 इंचाचं मार्जिन सोडून या प्रकारे डॉट करून घेतला आणि तिथे गळा रुंदीचं माप टाकलेलं आहे 4 इंच आणि खालच्या बाजूनेही गळा रुंदी टाकलेली आहे 4 इंच. हा पूर्ण बॅकला ओपन येणार आहे. मध्ये आपण पॅच तयार करून लावणार आहे आणि गळा उंची ठेवलेली आहे 9 इंच. या पद्धतीने एक बॉक्स करून घेतला आणि त्यानंतर त्याला असा राऊंड शेप करून घेतलेला आहे. आता मार्क केलेले गळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा मी बॅकनेकचा बोटनेक कट करून घेतला आणि त्यानंतर जो आपण तयार गळा करणार आहोत तो कट करून घेतला. तर या पद्धतीचा आपला गळा कट करून झालेला आहे. आता हा कटिंग केलेला गळा आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण शिलाई करून घ्यायची. पूर्ण शिलाई म्हणजे जो आपण बॅकनेकला पॅच तयार करून घेणार आहोत, जो मोठा गळा आहे त्या गळ्याला मी पूर्ण शिलाई करून घेणार आहे. गळ्याच्या भोवती पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आणि पूर्ण राऊंड शेपमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, त्यावर अस्तरचा गळा जो आपण कट करून ठेवलेला आहे तो ठेवायचा आहे आणि पाव इंचाचं शिलाई मार्जिन सोडून पूर्ण गळ्याला आपण शिलाई करून घेणार आहोत. तर इथे पूर्ण गळ्याला आपली शिलाई करून झालेली आहे. आता जो मधला भाग आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करायचं आहे आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून हा गळा जेव्हा आपण पलटी करू तो व्यवस्थितरित्या पलटी होईल आणि त्यावर मग आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर गळा व्यवस्थितपणे मी पलटी करून घेतला आणि त्यावर एक दाब शिलाई देऊन घेत आहे. तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न बघण्यासाठी, वेगवेगळ्या टिप्स व ट्रिक्स पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करत चला. तर इथे पूर्ण दाब शिलाई देऊन झालेली आहे आपली. दाब शिलाई दिल्यानंतर साईडचा जो पार्ट आहे तो पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे. या पद्धतीने म्हणजेच अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे. तर इथे पूर्ण अस्तर मी मेन फॅब्रिकला जॉईन करून घेत आहे. आता एक्स्ट्राचं जे काही कापड उरलेलं असतं ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. यामुळे काय होते, कपड्याला फिनिशिंग खूप चांगली येते. आता यानंतर आपल्याला मध्यभागी एक पॅच तयार करून घ्यायचा आहे. तर हे एवढं किनारीचं कापड आपल्याकडे उरलं होतं, त्याच्याखाली मी 3.5 इंचाची एक पट्टी काढून घेतलेली आहे अस्तरची आणि त्यावर हे मेन फॅब्रिकची पट्टी ठेवलेली आहे, जी किनार आहे ती, आणि एक शिलाई करून घेतली
आणि ते पट्टी कापड पलटी मारून घेतलं आणि त्यावर एक दाब शिलाई करून घेतली. त्यानंतर ही जी तयार पट्टी आहे ती आपल्याला या प्रकारे ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची. तर दोन्ही बाजूनी आपल्याला ही पट्टी अटॅच करायची आहे. या पद्धतीने आपण हा पॅच तयार केलेला आहे आणि तो या गळ्याला लावलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता जी पट्टी आपण लावलेली आहे ती अधिक व्यवस्थितपणे लागावी किंवा भक्कम राहावी यासाठी त्यावर एक डबल शिलाई मी करून घेतलेली आहे. आता आपण त्याला दोन्ही बाजूनी टक्स मारून घेणार आहोत आणि त्यावर एक कमरपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. तर मी इथे 1.5 इंचाची कमरपट्टी काढून घेतलेली आहे आणि जेवढा आपला कमरघेर आहे तेवढी त्याची लांबी ठेवायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. 1/2 इंचाचं मार्जिन सोडायचं, एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं नाही. एक्स्ट्रा जर मार्जिन सोडलं तर आपल्याला उंचीमध्ये 1/2 इंचाचा किंवा अर्धा इंचाचा फरक जाणवू शकतो. तर इथं 1/2 इंचाचं मार्जिन सोडून मी एक शिलाई करून घेतली. त्यानंतर पट्टी ओपन करायची आणि त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन घेतल्यानंतर या पद्धतीने पट्टी दुमडून घ्यायची आणि त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची. नंतर आपण यावर हात शिलाई करून घेणार आहोत आणि शिलाईची मशीनची जी शिलाई आपण मारलेली आहे ती काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला हा बोट नेक विथ बॅक डिझाईन गळा खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. डिझाईन आवडली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. तर वरच्या बाजूला जो आपण बोटनेक तयार केलेला होता त्यालाही आपण क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत 1-1 इंचाच्या आणि ही क्रॉस पट्टी पूर्ण गळ्याला लावून घेतलेली आहे आणि त्यावर एक दाब शिलाई करून आतमधल्या बाजूने दुमडून घेतलेली आहे आणि नंतर त्यावर आपल्याला हात शिलाई करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नवनवीन डिझाईन तयार करू शकता. खूप साधी आणि सोपी पद्धत मी या डिझाईनची दाखवलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत चला, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.